सामाजिक ऐक्य आणि सद्भावनेचं प्रतीक असलेली रमजान ईद भामाठांमध्ये उत्साहात पार पडली. मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेली ईद उल फित्र अर्थात रमजान ईद भामाठाण नदीच्या कडेला असलेल्या ईदगाह मैदानमध्ये ईदनिमित्त नमाज पठण करण्यात आली. गुरुवारी सकाळी 9 वाजता पंचक्रोशीतील 5 गावचे मुस्लिम बांधव भामाठाण, बाजाठाण, हमरापूर, कमलपूर, अवलगाव या 5 गावातील मुस्लिम बांधवांनी भामाठाणमधील ईदगाहमध्ये सर्वांनी एकत्र येऊन सकाळी 9 वाजता नमाज अदा करण्यात आली. यावेळी धर्मगुरू मौलाना असरार शेख त्यांचे धार्मिक प्रवचन झाले. तसेच मौलाना अब्रार शेख यांनी ईदच्या नमाजची इमामत केली. तसेच ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यामध्ये श्रीरामपूर मार्केट कमिटीचे संचालक किशोर बनसोडे, आजी, माजी चेअरमन रामनाथ सांगळे, गोकुळ बनसोडे, विजू बनसोडे, चेअरमन तात्या, सरपंच दिनकर बनसोडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष गंगाधर बनसोडे, तंटामुक्ती उपाध्यक्ष उत्तमराव बनसोडे, युवा नेते हरिभाऊ मुठे, सुनील बनसोडे, हरिभाऊ बनसोडे, विलास डेप्युटी विजय अमृता बनसोडे, पोलीस पाटील मधुकर बनसोडे, नारायण मुठे, राजेंद्र बनसोडे, मुकुंद मुठे, हनुमान मुठे, शिवनाथ आवाड, विकास बनसोडे, गौरव भोसले, श्रीमंत भोसले, रामकिसन सोनवणे, सतीश भोसले, अंबादास बुधेकर, भागवत सोनवणे असे अनेक मान्यवरांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रमजान ईद निमित्त सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मुस्लिम बांधवांकडून शीरखुर्माचे वाटप करण्यात आले. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. आमचे भामाठाणचे प्रतिनिधी राजू काजीसह मुनीर सय्यद.